तर गाईस काय बनवते बघा, नवीन नवीन कढई. छान छान अशी नवीन कढईमध्ये आज मी खिचडी टाकते बरं का. म्हटलं चला, ठेवून ठेवून काय लोणचं घालणार नव्हती, म्हटलं चला बनवूया आज मस्तपैकी. खिचडी थोडी राहील पण कढई मोठी आहे, पण मला वाटलं की चला नवीन कढईमध्येच खिचडी टाकूया. तर बघा, वांगे टाकलेले आहेत. मला वांगे खूप जास्त आवडतात ना, म्हणून मी वांगे टाकते खिचडीमध्ये. आय लव वांगी, आय लव वांगी, म्हणून मी वांगीच टाकते बरं का खिचडीमध्ये. तर यांना नाही आवडत, मला आवडते. मग आज म्हटलं चला टाकूया मस्तपैकी. तर ना थोडंसं शिजू देते है ना, आणि मग थोडंसं भात टाकते. खिचडी भात शिजू देते थोडंसं. तर गाईस, जवळजवळ बटाटे आणि वांगे शिजलेलेच होते. मी बटाटे टाकले असं सांगायचं विसरले, पण ना टाकले, बटाटे पण टाकले. आणि आपली मस्त अशी खिचडी, वांग्याची खिचडी म्हणू शकतोय आपण, वांग्याची खिचडी है ना. तर वांगे जास्त टाकले आहे म्हणून वांग्याची खिचडी म्हणू शकतोय. आज काय आज ते याच्यात बघ ना नोटबुक मध्ये, आज वेडनेसडे नाही, ट्यूसडे आहे. बघ ना, चेक कर त्याचा. मॅथ मॅथ हा ना आई माझी. मला वाटतं गॅस संपण्यात आहे. लाल 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 पेटतंय ना. भारी खिचडी, मला ना खिचडी खूपच जास्त आवडते. आणि खिचडी सारखीच फुगेवानी काय केलंय, बारके असतात काय माहिती, किती पण खाल्लं तरी बारके असतात. काय काय तर कमी खाल्लं खातात ना, तरी पण नुसते फुगेवानी फुगत असत. जशी हवा भरली ना तशी होऊन जातात. तर माझं पण तसंच आहे. असं वाटतं मी रोज हवा भरत असते, असं वाटतं. हवा तूच भरते आणि खातेच असतं. हा, मीच खाते, मीच हवा भरते. मी खाऊन खाऊन हवा भरून घेते. असं आहे. भरली का बॅग? काय काय भरलंय? एवढं बॅग ओझं नाही घ्यायचं अजिबात. हा, ओझं नाही घेते, फक्त शाळेचा आणि क्लासचा घेते. हो, स्कूलचं का घेते? मग टीचरांना दाखवणार ना. ओझं होतं बेटा, उगीच एवढं ओझं घेऊन जायचं. स्कूलला बी ओझं घेऊन जायचं आणि परत क्लासला पण. इंग्लिश मॅथ मराठी घेतले. आपल्याला जेवढं झेपलं जाईल ना तेवढंच घेऊन जायचं. क्लासला एवढं हे नाही आहे की सगळं आणायचं जसं है ना. शेंबळी ऐकत नाही ती. उचलली जाणार नाही बॅग, पण तरी ती भरेलच. सगळं भरून घेईल बॅगमध्ये आणि मग वाकत वाकत जाईल. कुठे वाकत जाते? हे पाय हे पाय हे पाय. आता माहिती हे पाय. हां, आता शायनिंग मारेल बरं. ओझं आहे पण तरी शायनिंग मारेल ती. हे हे कुठे जावे? आता तू धरून बघ. हां सर, हे माझ्या हातात हे बघा किती जड लागते. माझा हात खाली जातोय. हे बघा, मी याच्यावर गुडघ्यावर ठेवलेला हात बघ. माझा हातच मोडून जाईल असं एवढं ओझं. काय काय काढून घे बाकीचं. नाही, हे पाय, मला जड नाही वाटत. हां ठीक आहे बाई, घेऊन जा बाई, घेऊन जा घेऊन जा घेऊन जा प्लीज, घेऊन. हा ना, मग घेऊनच जा म्हणते मी. तू मोठी झाली म्हणून म्हणून तुला जड वाटतं.
कोणाकोणाच्या घरी अशा हट्टी मुली आहे मला कमेंट करा. अशा तर नाही, माझी पोरगी खूपच जास्त गोड आहे ना ग. ऐकून घेते, सगळ्या गोष्टी ऐकते, प्रत्येक गोष्टी ऐकते. बघा 2 शेंड्या किती छान घातलेल्या आहेत तिने. इकडे ये ग. तिला ना शेंड्या घालायला खूप जास्त आवडतं बघा. छान छान शेंड्यावाली पोरगी, छान छान शेंड्यावाली पोरगी. तिच्यासाठी केस येते असं भांडण आली होती. कोणाचे? अशी भांडण आली होती. हां का? नाही, असेच चांगले वाटतात ग. स्कूलमध्ये गेलं ना बेटा, असेच शेंड्या छान वाटतात. चला बाई, आपल्या खिचडीची हालत काय झालेली ती बघूया. चला, बळबळ करायची सुरुवात झाली आहे. लवकर बनवते, कारण की क्लासला जायचा वेळ झाला आहे तिचा. जल्दी जल्दी बन जाओ, नहीं तो टाइम हो जाएगा. मी हळद कमी टाकले वाटतं, मला नाही टाकलेली आहे असं वाटतंय. खूपच जास्त खिचडी टाकलेली आहे मी. हां, फूल बनवलं, गुलाबाचं फूल बनवलं पोरीने. स्कूलमध्ये बनवायला लावलं असेल ना. मग सगळे क्रॅफ्ट पेपर वेस्ट केली तुम्ही? मग कुठे बाकीचे आहे? बाकीचे ना एक क्रॅप पेपर ना श्रेयाला देऊन टाकलं. तिने नाही आणलं होतं. पण आता पुढच्या वेळेस मग आता नवीन घ्यावं लागेल का? हां, सगळे क्रॅप पेपर घेऊन जाते आणि सगळे वाटून येते स्कूलमध्ये. नाही, माझ्यासाठी बी बनवते. हां, ठीक आहे. आणि एक डायरी बनवली मी. डायरी बनवते का? हे स्टार. तर काय, रोज रोज डोळे फाडून बसण्यापेक्षा ना एक झपका घेऊन घेतला बरं का. थोडंसं बरं वाटतंय जीवाला. नाही तर सारखं सारखं दिवसभर झोप होत नाही. चला म्हटलं आज एक झपका घेऊन घेऊया, जीवाला आराम भेटला आता. आणि जीव घेणार हे हे आमचं जीव घेणार. आणि हे काय झोपत नाही, ते माकडावानी इथं उड्या मार तिथं उड्या मार सारखं चालू असतं. आता का बरं निवांत बसलेलं आहे काय माहिती. म्हटलं तर आज झोपून घेऊया म्हटलं. झोपून घेतलं थोडंसं. सारखं सारखं डोळे ताणून बसण्यापेक्षा दिवसभर ना कंटाळा येतो. थोडासा टाईम तरी निघाला नको ग. आणि फटके दिला पिलू. झाकण लावा आणि ठेवा आता. जबर जा, असं नाही करता बेटा. खायची वस्तू आहे ना, खेळायची वस्तू थोडी आहे का. हो, ठेवून दिला म्हटलं. एकदम अंधार अंधार दिसत होतं, लाईट लावून दिली. आता अंधारात व्हिडिओ बनवला असं भूतावानी दिसतं बरं का चेहरा, म्हणून लाईट चालू केली. ओळखली जाणार नाही. भूतडी आहे का, मी आहे असं होऊन जाईल ना गणी. बघायचं चित्र काय बनलं. काय बनलं? बघायचं चित्र काय बनलं. ठीक आहे. काहीच ओळखलं जात नाही काय काय बनवून आणलं घरी. ओ हां ग, छान 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 पतंग उडवते दीदी, पतंग उडवते. हे याच्यावर तर काहीच नाही. हां, हे 2च बनवले. स्माईल बनवली, त्याचे आयब्रो एवढे जाड का बरं आहे ग. आपले तर दिवसेंदिवस पातळ होत चालले.
आता इथं लांब आहे हां, आणि हे आखूड झालं बरं का. हे एवढंच आहे, दिवसेंदिवस कमी 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 होत चाललंय ते. आणि माझं तुझं व्यवस्थित आहे, तू अजून लहान आहे. आणि माझं तर पूर्ण हे तर बरोबर आहे, हेच असं कमी कमी होत चाललंय. मग एकच आयब्रो राहिली का कशी दिसेल? एक आयब्रोवाली बाई. केस दिवसेंदिवस उडत चालले, इथले बी असं टकला होऊन जाईल, असा अर्धा चंद्र होऊन जाईल माझा, अर्धा चंद्र. बरे बायांचे केस पूर्ण जात नाही तर माणसामानी बायांना बी असं टाकलं, अर्धा टकलं घेऊन फिरावं लागलं असतं लोकांमध्ये. कसे दिसले असते बरं अर्ध चंद्रवाली बाई ना ग? कशी दिसली असती? अर्धा चंद्रवाली बाई. फिरली चंद्रवाली बाई. फिरली असती ना मस्त. नाही ग पिल्लू, बरं नाही पूर्ण जात नाही, अशी तर पातळ झाले मला, झाडूपेक्षा पण दुप्पट हालत झालेली, खालच्या लेवलमध्ये आली. मोजून 50 असेल वाटतं, 50-100 केस राहिले. झाडूचे तरी जास्त असतात. ते फायदेच होते त्याचे केसाचे. आणि काय घेतलं होतं ना तुम्ही वाटी? काय घेतलं होतं? वाटी. कसली वाटी? अशी ती खिचडी बनवली आहे तुम्ही. हा, वाटी नाही म्हणतात त्याला, कढई. ती कढईला मी ना मोठी ती कढई घेतली आहे ना, तिला त्या कढईला वाटी म्हणते. आणि बापरे, तो झाला फुल ब्लॉग झाला, आणि वाटी झाली मिनी ब्लॉग झालाय. असं कढई मोठी आहे म्हणून फुल ब्लॉग झाला ना तो, आणि वाटी छोटी आहे म्हणून मिनी ब्लॉग झाला. असे मच्छर पण खूप जास्त झाले, नुसते मागे मागे भुनू 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 करत असते. नको पिलू, बघा जिथं आलं तिथं तणगायचं, खिडकीवर तणगायचं. हे पाय, मला वाटतं मागच्या जन्मी ही जन्मी माकडच असेल असं वाटतं. नक्की माकड असेल खराच. कुठं पण बघितलं इथे पडद्याला लटकील, तिकडं पायऱ्यांवर उड्या मारेल, खिडकीवर लटकील, आणि कुठं पण लटकील. असे त्या पडीचं. मला शक होते थोडंफार. आणि त्याचं ते काय म्हणतात त्याला, मला माहिती नाही, पण ते आता वाकडं होऊन बसलंय बघा, तोंड खाली करून. कारण की त्याला आहे ना मध्ये गळ्यामधून थोडंसं ना तुटलं येते, मुरगडलं वाटतं, झोपल्यावानीच दिसते. आता डोळे खाली गेले त्याचे. आणि आमची स्पायडरमॅन बघा, असं असतं, जिथं आलं तिथं लटकायचं, लागेल नको. ते तुटेल पप्पानी चिटकवलेलं आहे बघा, प्लास्टर केलंय तिथं, कारण की त्याचं काय म्हणतात ते अडकवायचं असतं ना, तुटलंय. चिकनपट्टीने बँडेज लावली आहे, ऑपरेशन झालंय सारखं दिसतंय ते. ऑपरेशन? खरंच ऑपरेशन झालं? हां, मग काय. आता दोरीला नको, आता फटके खाशील, जास्त लाडात नाही यायचं आपल्याकडे. शिस्तीत. चला गाईचा डोळा आता ठेवते बरं का, भरपूर झालं बोलणं, आणि झोप पण झाली. तर गाईच पीठ मळते. तर चांगले पिठाला आहे ना व्यवस्थित असे प्रेमाचे मुक्के मारून 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 व्यवस्थित पीठ मळते बरं का. असं हळूहळू हळू मुक्के मारले ना, मग पोळ्या कशा फुलतात बघा. तर पोळ्या आहे ना
एकदम गोल मटल टम असे फुटतात. आपल्या गालावाने आपण रुसलो का आपले गाला कसे असे फुलतात ना, तशी पोळी पण फुलते. पण रागा नाही प्रेमाने फुलते पोळी. मग व्यवस्थित पीठ मळायचं आणि मग पोळ्या भारी येतात ना. स्वयंपाकाची वेळ झालेली आहे. म्हटलं चला आता आपापली ड्युटी सुरू करूया, म्हणजे कामाला लागूया. भाजीचं अजून ठिकाण नाही आहे.